वाडेकरांचे दुपारी आणि संध्याकाळी 2 वेळा फोन आले. काही खबर नाही, मी फोनवर सांगितलं. दुसरं काय सांगणार. संध्याकाळी एकटीच घरात बसून होते. असं एकटीने राहण्याची वेळ हल्ली फार क्वचितच येत असे. रोज कोणता ना कोणता तरी ग्रुप असायचाच. मी त्या सगळ्या जणींचाच विचार करीत होते. आज ना उद्या त्यांना ही गोष्ट समजणारच होती. तेव्हा मीच त्यांना आता सांगितलेलंच चांगलं. त्यात मला कमीपणा किंवा अपराधीपणा वाटण्यासारखं काय होतं. तो काय माझा अपराध होता का. आता काहींचे स्वभावच तिरके असतात. माझ्याच वागण्यातला दोष द्यायलाही त्या कमी करणार नाहीत. पण कोणाच्या मताला किती किंमत द्यायची हे मी ठरवणार होते. सगळ्यांचे फोन नंबर असलेली डायरी मी पुढे ओढली. एकामागून एक फोन नंबर फिरवत गेले. काही भेटल्या, काहींची फोनवर गाठ पडली नाही. जवळजवळ त्याच शब्दात सर्वांना बातमी सांगितली. घरी एकदम प्रॉब्लेम आला आहे. यांचा आज सकाळपासून पत्ता नाही. प्रतिक्रिया वेगवेगळ्या होत्या. एक रानडे नावाच्या होत्या. फोनवर माझे शब्द ऐकताच त्यांनी फोन खाली ठेवला. मी येतेच हा म्हणून, आणि खरोखरच 15 मिनिटातच त्या हजर झाल्या. जवळजवळ माझ्याच वयाच्या. 10-15 मिनिटं बसल्या होत्या, पण त्यांना तरी काय सांगणार. शेवटी आमच्या या ओळखी होत्या त्या वरवरच्या होत्या. एका सामाजिक गरजेपोटी आम्ही एकत्र येत होतो. जिच्या तिच्या मागे तिचा संसार, घर, माणसं व्याप होते. इतरांच्यात कोणीही स्वतःला जास्त गुंतवून घेत नव्हतं. एकमेकांची जुजबी माहिती होते. परिस्थिती कशी आहे हे कोणाच्याही घरावर एक नजर टाकली की ध्यानात येत होतं. मुलामुलींचे विषय निघत नसत, ओळखी करून दिल्या जात नसत. आम्हाला मूलबाळ नाही एवढं सर्वांना माहीत होतं. त्यापेक्षा त्यांना जास्त कुतूहल नव्हतं. योग्य का अयोग्य हा भाग वेगळा. परिस्थिती होती ती अशी होती. फोनवर बोलताना सर्वांनीच सहानुभूती दाखवली. औपचारिक असेल, कदाचित मनापासूनही असेल. शेवटी मी फोन खाली ठेवून दिला. आता काय. यांच्या काय किंवा माझ्या काय. जवळच्या तर राहूच देत, लांबच्याही नात्यातलं कोणी नव्हतं. असं कोणी असतं तर या कठीण प्रसंगी त्यांना 2 दिवस बोलावून घेता आलं असतं. तेही शक्य नव्हतं. त्या संध्याकाळीच एक गोष्ट आरशासारखी स्पष्ट झाली होती. मी एकटी होते आणि ती सत्यता मला स्वीकारावी लागणार होती. माझ्यावर जी काही आपत्ती गुजरली होती तिला मीच जमेल तसं तोंड द्यायला हवं होतं. ते सोपं असणार नाही याची जाणीव पहिल्या क्षणापासूनच होत होती. पण दुसरा पर्यायच नव्हता. ती संध्याकाळ आणि ती रात्र आयुष्यातले सर्वात वाईट तास. आयुष्यात प्रथमच एकटं राहण्याची वेळ आली होती. विवाह होईपर्यंत सोबत बाबा होते आणि गेली जवळजवळ 45 वर्ष घरातही सगळी माणसं होती. आता मी एकटीच्या एकटी होते. ती जाणीव शब्दात कशी वर्णन करता येणार. खरं तर राग, लोभ, आनंद, तिरस्कार, घृणा, भीती या कोणत्याच जाणीवा शब्दात वर्णन करता येणार नाहीत. ती माध्यमच पार वेगळी आहेत. जसा गंध चित्रात रंगाच्या रेषाने दाखवता येत नाही. 8चा सुमार होता. बाहेरच्या खोलीतच बसून होते. समोर टीव्हीचा काळा चौकोन होता. पण टीव्ही लावायचा विचारही मनात आला नाही. खरं तर रोज या वेळेस आम्ही टीव्ही पाहत असायचो. चांगल्या, वाईट, तर्कदुष्ट, हास्यास्पद ज्या काही मालिका दाखवल्या जात त्या पाहत असायचो. कारण मनोरंजनाचा त्याखेरीज दुसरा पर्यायच नव्हता. शेवटी जो विचार मी सतत मनात दडपून टाकायचा प्रयत्न करीत होते तो विचार समोर आलाच. ह्यांचं काय झालं असेल. ह्यांची काय अवस्था असेल. काहीतरी भयानक घडलं होतं. ही गोष्ट आता सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट झाली होती. अपघात, अचानक स्मृतिभ्रंशाचा झटका, अशा दुःखद पण नैसर्गिक स्पष्टीकरणांनी माझं समाधान होत नव्हतं. सासूबाई, मामंजी आणि आता हे याच घरात घडलेली पुनरावृत्ती वाटावी अशी ही तिसरी घटना. या 3ही घटनांची मी साक्षीदार होते. या 3ही माणसांचा पूर्ण पूर्वेतिहास मला माहीत होता. अशी अनपेक्षित, अकल्पित घटना घडण्यासाठी घरात कोणतंही कारण घडलं नव्हतं हे मला पुरेपूर माहीत होतं. चित्रातली एखादी आकृती पुसली जावी तशा या 3 व्यक्ती आयुष्याच्या पटावरून पुसल्या गेल्या होत्या. मागे राहिल्या होत्या त्या केवळ त्यांच्या आठवणी. कोणीही म्हणेन यांना नाहीसं झाल्याला अजून 24 तास सुद्धा उलटले नव्हते. पण माझी मनोमन खात्री होती हे परत येणार नाहीयेत. आणि ती वस्तुस्थिती मनाने पहिल्या क्षणापासूनच स्वीकारली होती. दिवसभर शरीराची वणवण चालली होती. विचारांना विश्रांती नव्हती. विलक्षण थकावट आली होती. कपभर चहा करून घेतला. चहाबरोबर ॲस्पिरिनची 1 आणि कंपोजची 1 अशा गोळ्या घेतल्या. 8:30ला साऱ्या दारखिडक्या लावून घेतल्या. दिवे मालवले आणि झोपण्यासाठी खोलीत आले. त्या क्षणी मात्र मनाला चटका बसला. यापुढे मी या खोलीत एकटीच असणार होते. हे इथे माझ्याबरोबर असणार नाहीत. प्रथमच डोळे चुरचुरले. पण एव्हानाच गोळीचा अंमल चढायला लागला होता. मी खाटेवर झोपले. शाल ओढून घेतली. पहाटेसच जाग आली.
एक क्षणच असा गेला की आदल्या दिवसातल्या घटनांची आठवण नव्हती, पण लागलीच सर्व काही डोळ्यांसमोर आलं. 24 तास झाले त्यांना गेलेल्या. कुठे असतील? काय परिस्थितीत असतील? पोटात अन्नाचा कण तरी गेला असेल का? रात्रीचा कुठे निवारा मिळाला असेल का? का त्यांना यातली कशाची शुद्धच नव्हती, कशाची कल्पनाच करता येत नव्हती? हेही ते नाहीत. एवढी एकच सत्यस्थिती समोर होती आणि ती मला स्वीकारावी लागणार होती. सकाळी 7:30च्या सुमारास वाडेकरांचा फोन आला. वहिनी, मी वाडेकर. काय बातमी आहे? काही नाही हो, मला वाटलंच होतं तसं, नाहीतरी तुमचा फोन नक्की आला असता. आता काय? आता 9च्या सुमारास त्या दाभाडे इन्स्पेक्टरांना फोन करा. त्यांचा नंबर आहे ना तुमच्यापाशी? हो. काल तुम्ही लेखी कंप्लेंट दिलीच आहे. आता पुन्हा प्रत्यक्ष तिथे जाण्याची आवश्यकता नाही. आता त्यांच्या पद्धतीने ते तपास सुरू करतील. मी 9च्या सुमारास येतो. दिनकर रावांचा आणखी एक फोटो काढून ठेवा. वर्तमानपत्रातून जाहिराती द्याव्या लागतील ना, त्याचा ड्राफ्टही करून आणतो. आणि तुम्ही धीराने घ्या. संकट तर कोसळलंच आहे. काही मदत लागली तर मी आहेच, पण तुम्ही स्वतः निर्धाराने राहायला हवं. मग काय, ठेवू फोन? ठीक आहे. मग हा दुसरा अध्याय सुरू झाला. फोन मिळाल्यानंतर तासभराने दाभाडे स्वतःच घराला भेट देऊन गेले. त्याचे ते ठराविक प्रश्न. दिनकर रावांना काही असाध्य विकार नव्हता ना, एकदम काही आर्थिक अडचण आली नव्हती ना, काही वादावादी झाली नव्हती ना, त्यांना काही धमकीचं पत्र किंवा धमकीचा फोन वगैरे आला नव्हता ना. या सर्व प्रश्नांना अर्थात माझी उत्तरं नाही 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 अशीच होती. माझी परवानगी घेऊन त्यांनी खालच्या मजल्यावरच्या सर्व खोल्या, मग वरच्या मजल्यावरच्या सर्व खोल्या, कदाचित माळाही, मग बाहेरचं अंगण, सर्व काही नजरेखालून घातलं. बाहेरच्या खोलीत काही वेळ थांबून मग ते म्हणाले, ठीक आहे मिसेस सोनप, मी निघतो आता. आणि अगदी काही आठवलं, कितीही क्षुल्लक गोष्ट वाटली तरी मला ताबडतोब कळवा. कशाचा कसा उपयोग होईल सांगता येत नाही. काही नवीन घडामोडी झाल्या तर त्याही कळवायला विसरू नका. वर्तमानपत्रातून जाहिराती द्याव्यात असे ते माझ्याबरोबर आलेले गृहस्थ वाडेकर सुचवत होते. मीही तेच सुचवणार होतो. जाहिरात तर द्यायलाच हवी. टीव्हीकडेही फोटोसह नाव पाठवून द्या. हरवलेल्या व्यक्तींसंबंधात त्यांचेही कार्यक्रम असतात. त्या कार्यक्रमातून माणसांचे पत्ते, नाव, गाव मिळाल्याच्याही घटना घडल्या आहेत. प्रयत्न तर सर्व दिशांनी करायलाच हवा आणि सतत आशा बाळगून राहायला हवं. ठीक आहे, मी निघतो आता. वाडेकरांची खूप मदत झाली. टीव्हीची कल्पना त्यांनाही पसंत पडली. टीव्हीवर यांचा फोटो दाखवला गेलाही असेल. मी त्या कार्यक्रमाची वेळही जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. मला ते पाहावलंच नसतं. पण आमच्या ग्रुपमधल्या देशपांडे म्हणून एक होत्या, त्यांचा फोन आला. फोनवर त्यांना फक्त मी येते आहे एवढंच सांगितलं. या देशपांडे तशा नेहमी येणाऱ्यांपैकी नव्हत्या. इतरांच्या मानाने त्यांच्या मागे घरातल्या जरा जास्तच जबाबदाऱ्या होत्या. शनिवारी रविवारीच फक्त त्यांना मोकळा वेळ असायचा, तेही प्रत्येक आठवड्याला नाहीच. त्यांची बुटकी, जराशी स्थूल, जराशी सावळ्या रंगाची आकृती डोळ्यासमोर आली. प्रत्येक वंशाची काही काही वैशिष्ट्ये असतात. वंश परंपरेने चालत आलेली असतात. शारीरिक तशी मानसिकही अजूनपर्यंत तरी चालत आलेली आहेत. आता देशस्थ, कोकणस्थ, कराडे, सारस्वत, CKP असे भेद स्पष्ट होत चालले आहेत. तेव्हा आणखी काही वर्षानंतर हे भेद दिसेनासेही होतील, पण सध्या तरी दिसत होते हे सत्य होतं. 20-25 मिनिटातच देशपांडे आल्या. ज्या खोलीत आमचा पत्त्यांचा ग्रुप जमायचा त्याच खोलीत आम्ही दोघे बसलो. हो ना बाई, माझ्या कानावर आलं. फार वाईट झालं. मी म्हणाले. दुसरं काय बोलणार? खरं तर या संबंधातच बोलायला आले आहे. एक सुचवणार आहे. राग नाही ना यायचा? त्या काय सुचवणार आहेत याची मला कल्पनाच नव्हती. तर मला राग येण्याचा प्रश्नच कुठे आला? नाही, सुचवा ना. तुमचे यजमान गेल्याला आता 5-6 दिवस झाले, नाही का? शोधाचे सगळे प्रयत्न केलेत, नाही का? एक सुचवते. राग मानू नका. माझ्या माहितीचे एक गृहस्थ आहे. त्यांना विचारून का नाही पाहत? मला खरोखरच त्यांचा शब्दांचा अर्थ समजला नाही. कोण गृहस्थ? काय विचारायचं? म्हणजे काय आहे, काही अडचण निघाली की लोक त्यांच्याकडे जातात, त्यांना विचारतात, ते काहीतरी इलाज सांगतात. मला काय झालं आहे, मला काय इलाज सांगणार? देशपांडेबाईंना खरोखरच कसं सांगायचं याचा प्रश्न पडलेला दिसला. हे साधे गृहस्थ नाहीत, हो न बाई, दत्ताचे भक्त आहेत. त्यांना काही काही समजतं. मी ते काही सांगत बसत नाही. माझ्याबरोबर एकदा येता का? तुम्हीच आपल्या डोळ्यांनी पहा, कानांनी ऐका, मग ठरवा काय ते. पण हे गृहस्थ कोण आहेत, काय करतात, काहीच सांगत नाही आहात. ते मला सांगता यायचं नाही आणि शब्दांनी गैरसमज मात्र व्हायचा. एक संध्याकाळ माझ्याबरोबर चला, पहा, एवढंच सांगते. काहीही करू नका, मग तुमचं तुम्ही ठरवा, एवढंच सांगते. केव्हा? शेवटी मी विचारलं.
तयारी असली तर आजच, आज 7 वाजता येता का? त्यांच्या प्रांजळपणाबद्दल शंकाच नव्हती. माझ्या मदतीसाठी ते आपल्या परीने मार्ग दाखवत होत्या. ते काय आहे ते समजण्याआधीच त्यांना नकार देणं योग्य होतं का? आणि नाहीतरी माझ्या मागे काय असा मोठा व्याप होता? ठीक आहे, मी म्हणाले. 6:30 पर्यंत आम्ही माझ्या खोलीतच थांबलो. मग नंतर मी त्यांना एका शब्दानेही जास्त काही विचारलं नाही. 6:45च्या सुमारास त्या म्हणाल्या, चला निघूया. चौकातली मोठी 4 मजली इमारत होती. तिथे त्यांनी रिक्षा थांबवली. एक जिना चढून आम्ही वर आलो. उजवीकडे वळलो. रस्त्यावर गॅलरी होती. गॅलरीतून हॉलमध्ये 3 दारं उघडत होती. प्रत्येक दाराबाहेर बूट, चपला, सँडल दिसत होत्या. शेवटच्या दारातून आम्ही आत गेलो. खूप मोठा हॉल, सगळीकडे दिवे लागलेले. दोन्ही बाजूंना 2 सतरंज्या होत्या. एकीवर पुरुष, एकीवर स्त्रिया असे उभे होते. बरोबर 7 वाजता 1 घंटेचा किणकिण आवाज आला आणि मग सगळेच आरती म्हणायला लागले. दत्ताची आरती, नेहमीच्या ऐकण्यातली. जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता, आरती ओवाळितो तुझं विश्वंभरिता, जय देव जय देव. कोणाचाही आवाज चढला नव्हता. ध्रुपदावर आल्यावर टाळ्या देत होते, त्याही हलक्या आवाजात. जास्त अभिनिवेश नव्हता. आरती संपल्यावर सर्वजण खाली सतरंजीवर बसले, त्यात आम्ही दोघेही. मग समोर पाहता आलं. समोरच्या भिंतीत श्री दत्ताची मोठी तसबीर होती. तसबिरीला मोठा हार घातला होता. त्रिमूर्ती, उजव्या हातात त्रिशूळ, शेजारच्या गाईवर डावा हात ठेवलेला, डाव्या हातात कमंडलू, पायाशी एक काळं कुत्र. तसबिरीपाशी हातात आरतीचं तबक घेऊन एक बरेचसे उंच गृहस्थ उभे होते. वय असेल 60च्या आसपास. अंगात पांढरे कपडे, केस मागे वळवलेले, गौरवर्ण, कपाळावर कुंकुवाचं बोट ओढलेलं, डोळ्यांना सोनेरी तारांचा चष्मा, चेहरा जरा असा गंभीर, नजर समोरच्या जमलेल्या लोकांवरून फिरणारे. त्यांनी तबक एकाच्या हातात दिलं. तबक घेऊन तो सर्वांच्या रांगातून हिंडला. मधून मधून कर्पूर पात्रात कापराची वडी टाकत होता. सर्वांनी ज्वालेवरून हात फिरवून तो तोंडावरून फिरवला, नमस्कार केला. काही काही पैसेही टाकले. तबक सर्वत्र फिरल्यानंतर मग ते परत श्री दत्ताच्या तसबिरीखाली ठेवलं आणि त्या पांढऱ्या वेशातले गृहस्थ तसबिरी शेजारच्या गादीवर बसले. माझी नजर जमलेल्या लोकांवरून फिरत होती. समुदायात सर्व वर्गांचे लोक होते. श्रीमंत, मध्यमवर्गीय, गरीब, तरुण, मध्यमवयीन, वृद्ध, काही अगदी उच्च सुशिक्षित वाटणारे, काही अगदी अशिक्षित. त्या गृहस्थासमोर बसलेल्या एका स्त्रीने त्यांना नमस्कार केला. महाराज, मागच्या आठवड्यात मी आले होते तेव्हा आपण मला थोडासा प्रसाद दिला होता. मुलीला रोज सकाळ संध्याकाळ द्यायला सांगितलं होतं. त्या गृहस्थांनी मान जराशी हलवली. महाराज, मुलीत खूपच सुधारणा झाली आहे. श्री दत्तप्रभूंची कृपा. जाताना आणखी एक पुढे घेऊन जा. त्या स्त्रीने पुन्हा एकदा नमस्कार केला. तेव्हा कुठे माझ्या डोक्यात प्रकाश पडला. हे कोणी मांत्रिक साधक होते आणि लोक त्यांच्यासमोर आपल्या अडचणी सांगत होते. अगदी खाजगीतल्या खाजगी अडचणी, पण कोणालाही नावपत्ता विचारण्यात येत नव्हता. सांगणारा खऱ्या अर्थाने अनामिक राहत होता, एवढ्या गर्दीतही. आणि ज्यांना लोक महाराज म्हणत होते ते एक जणांचं सांगणं संपल्यावर काही वेळ डोळे मिटून शांत बसत होते आणि मग त्यांच्या अगदी साध्या आवाजात काही उपाय सांगत होते. एव्हाना त्यांनी विचारलं, तुमच्या घरात दक्षिणेकडे उघडणाऱ्या खिडक्या आहेत का? हो आहेत. त्या काही दिवसांसाठी कायमच्या बंद करून ठेवा. बस एवढंच. दुसऱ्याला त्यांनी विचारलं, तुमच्या रोजच्या जाई यायच्या वाटेवर एखादं पिंपळाचं झाड आहे का? साधं पारावर बांधलेलं? हो आहे. त्या रस्त्याने जाऊ नका. जरा वळसा पडला तरी चालेल, पण तो रस्ता वापरू नका. असे साधे उपाय. संध्याकाळी नारळ आणा, तेव्हा समोर ठेवा. दुसऱ्या सकाळी तो फोडा. मात्र त्यातलं खोबरं घरातल्या कोणीही खायचं नाही आणि इतरही कोणाला द्यायचं नाही. जमलं तर फोडलेला नारळ नदीत टाका. आणखी एकाला सांगितलं, रोज पश्चिमेकडच्या खिडकीत निरांजन लावा. जवळजवळ तासभर मी तिथे थांबले. मग देशपांडेबाईंनी खून केली. आपण निघूया. रिक्षाने त्यांच्या घरापाशी त्यांना सोडून मी वाड्यावर परत आले. आमच्यात अगदी जुजबी बोलणं झालं. मी बाहेरच्याच खोलीत बसले होते आणि विचार करीत होते. लहानपणापासून माझ्यावर अनेकांचे प्राचीन धर्म, रूढी, विचार इत्यादींच्या पालनाचे संस्कार झालेले. बाबांचे आचार मी लहानपणापासून पाहत होते, पण त्यांच्या मागचा अर्थ मला कधी कळला होता का? नाही. फार नंतर माझ्या ध्यानात ती गोष्ट आली होती. बाबांचा व्यवसायच भिक्षुकीचा होता, म्हणून त्यांनी ती सर्व मंत्र, स्तोत्र, विधी माहीत असायलाच हवे होते. समजा ते एखादे वकील, डॉक्टर, इंजिनियर, अकाउंटंट असे एखादे व्यावसायिक असते तर त्यांचा दिनक्रम कसा राहिला असता? आमच्या लहानशा घरात जी प्राचीन परंपरा होती, जी एक जाणवणारी शुचिता होती, ती राहिली असती का? त्या दिनक्रमाचा काही ना काही प्रभाव आसपास पडतच होता. आता मला सासूबाईंचे शब्द आठवले.
श्यामला, तुझे बाबा इथे राहायला आले आणि त्या दिवसापासून मला अगदी हलकं, अगदी मोकळं वाटत आहे बघ. मग आठवण आणखी पुढे सरकली. बाबांचा हृदयविकाराने मृत्यू होताच सासूबाईंच्या वागण्यात एक फरक पडला होता. परत एकदा ती छाया आली होती. माझ्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष घडलेली ही घटना होती. त्यामागे काय कारण होतं? आपल्या घरात आपण नित्य नेमाने देवपूजा, होमहवन होत आहे, आता आपल्याला काही इडापिडा होणार नाही असा एक विश्वास हेच केवळ सासूबाईंच्या सुधारणेमागचं कारण होतं का? का बाबांच्या त्या दैनंदिन पूजा अर्चा मंत्रपठण यांच्यात खरोखरच असं म्हणतात काही बदल घडून आणण्याची शक्ती होती? बाबांनी सासूबाईंना काहीही सांगितलं नव्हतं, काही तीर्थप्रसाद दिला नव्हता. मनात कल्पना आली ती एखाद्या उमलणाऱ्या सुगंधी फुलाची होती. ते फुल उमलताच सुगंध आपोआप आसपास दरवळतो. आसपासची हवा आपोआपच शुद्ध होते. ज्यांच्याकडे आज आम्ही गेलो होतो हे जे कोणी महाराज होते, ज्यांच्या साध्या साध्या सूचनांनी लोकांच्या आयुष्यातल्या सावल्या दूर होत होत्या, हा काय केवळ लोकांच्या महाराजांवरच्या विश्वासाचाच प्रभाव होता का त्या सुगंधी पुष्पाच्या सुगंधासारखा प्रत्यक्षात असं म्हणतात किंवा त्या व्यक्तीच्या आयुष्यावर काही ना काही परिणाम होत होता? हे उघड होतं. एका विचाराभोवती मन गिरट्या घालत होतं, पण त्या विचारापासून मागे सरत होतं. प्रत्यक्ष तो विचार करायचा धीर होत नव्हता. मी या महाराजांना माझी परिस्थिती सांगावी का? त्यांची मला खरोखर मदत होऊ शकेल यावर माझा विश्वास होता का? असा विश्वास असणं आवश्यक होतं का? का माझ्या विश्वास अविश्वासाला इथे काहीही महत्त्व नव्हतं? मी एक लहानसा धक्का देताच घटना अपरिहार्यपणे घडणार होत्या. खरं तर मलाच माझ्या मनातला गुंता समजत नव्हता. खरं तर मनात जराशी भीती होती, शंकाही होती. येथे रोजच्या व्यवहारातले नियम कार्य करीत नव्हते. शेवटी तो विचार मनासमोर सत्य आणि कठोर स्वरूपात आला. हे नाहीसे झाले आहेत आणि पुन्हा दिसणार नाहीत अशी माझ्या मनाची एक ठाम धारणा झाली होती. त्या घटनेवर आधारित अशी मी माझ्या आयुष्याची नवी मांडणी करीत होते. आता या महाराजांकडे जायचं म्हणजे मनात पुन्हा आशा निराशांची वावटळ उठवण्यासारखं होतं. आणि यातून काय निष्पन्न होणार होतं? खरं तर हा प्रदेश नवखा, अंधारा, अज्ञात, जरा भीतीदायकच होता. रोजच्या व्यवहाराच्या पलीकडचा होता. पण मनाची घडण कशी असते पहा. मी जर आता काही केलं नाही, समोर खरी वा काल्पनिक संधी आली होती, तिचा फायदा घेतला नाही तर तो कृतज्ञपणा ठरेल अशी एक जाणीव सतत मनाला होत होती. प्रत्येकाचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. काय योग्य, काय अयोग्य याचे प्रत्येकाचे निकष वेगवेगळे असतात. त्यामागे त्याचे अनुभव, त्याचं ज्ञान, त्याचे विश्वास हे सर्व असतं. मनाचा गोंधळ कितीतरी वेळ चाललाच होता. शेवटी एक निर्णय घेतला. या महाराजांची उद्या गाठ घ्यायची. मग पाहू पुढे काय होतं ते. अघोरी